आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। एप्रिलच्या उष्णतेचा उच्चांक जगाच्या इतिहासातील तिसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल, सागरी तापमान उच्चांकी पातळीच्या जवळ। जगभरात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत चालले असून एप्रिल 2026 हा जगातील इतिहासामधला तिसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना ठरलाय। त्याचवेळी महासागरांच्या पृष्ठभागावरील तापमान उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचलंय। आगामी महिन्यामध्ये एल निनो ची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। पेट्रोलमध्ये आता 25% इथेनॉल, विदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पाऊल। पश्चिम आशियामधील तणाव आणि इंधन दराच्या उडालेल्या भडक्यामुळे केंद्र सरकारने विदेशावरील अवलंबित्व कमी करण्याचं ठरवलंय आणि त्याचाच भाग म्हणून लवकरच पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण 20%वरून 25%वर नेण्यात येणार आहे। तूर हरभरा खरेदीला केंद्राकडून मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा। हरभरा खरेदीत केली 58 मेट्रिक टनांची वाढ करण्यात आली। हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला 7,61,250 मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आलं होतं। त्यात आता 58,732 मेट्रिक टन वाढ करून उद्दिष्ट 8,19,882 मेट्रिक टन इतकं करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 3,07,973 शेतकऱ्यांकडून 76,12,499 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलाय। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये सरी बरसणार। राज्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये येत्या 14 ते 22 मे दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आणि या काळामध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय, तर नांदेड, हिंगोली, परभणीत पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडासह आणि गारपिटीचा अंदाज देण्यात आलाय, तर कोल्हापुरामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। कापूस उत्पादकांसाठी स्वतंत्र उत्पादकता मिशन, केंद्र शासनातर्फे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी जाहीर। या नव्या मिशनमध्ये 10 ICAR संस्थांच्या माध्यमातून नव्या मजबूत बियाण्यांचे संशोधन केले जाणार आहे। हे नवे बियाणे कीड आणि हवामान बदलाला यशस्वीपणे तोंड देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। भारताची सध्याची कापूस उत्पादकता 440 किलो प्रति हेक्टर इतकी असून जागतिक सरासरी 700 ते 800 किलोच्या आसपास आहे। या नव्या मिशनचे मुख्य उद्दिष्ट ही उत्पादकता वाढवून निदान 755 किलो प्रति हेक्टर नेणं आहे। नांदेड जिल्ह्यात बगरा रोहयोच्या कामाकडे शासनाचा कानाडोळा। शासन स्तरावर 207 कोटी रुपयांचा निधी थकीत। नांदेड जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बहुतांश कामे चालू आहेत। काही कामे निधी अभावी अर्धवट स्थितीत आहेत आणि विशेष म्हणजे यात सर्वाधिक घरकुलांचा समावेश आहे। इंग्रजीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठीचे धडे, मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य। पाठ्यपुस्तक मंडळाने काढले परिपत्रक, नवीन शैक्षणिक वर्षापासून नियम लागू होणार। आता इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय सक्तीने शिकवावा लागणार आहे। विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढावा या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली। नांदेड जिल्ह्यात जलजीवनमध्ये कोट्यवधी रुपये ओतून देखील शेकडो वाडे आणि वस्त्या तहानलेल्या, निधी अभावी 822 कामे ठप्प, ते 150 कोटी थकलेत। अनेक गावांमधील योजना कागदोपत्रीत पूर्ण आहेत। गेल्या काही महिन्यांपासून निधीचा ओघ पूर्णपणे आटल्यामुळे जिल्ह्यातील जलजीवनची कामं पूर्णतः ठप्प झालीत। ठेकेदारांची सुमारे 150 कोटी रुपयांची देयके शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे कामांची गती मंदावली असून ते थेट बंद पडलेले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळण्याची प्रतीक्षा आता अधिकच लांबणीवर पडल्याचं दिसून येत आहे। हर घर जलचे स्वप्न कागदावर। येवला तालुक्यात पाणी पुरवठा ठप्प, निधी खर्चून देखील गावे तहानलेलीच। 6,000हून अधिक नागरिक पाण्यापासून वंचित। येवला तालुक्यात एकूण 36 पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत असून त्यापैकी 29 पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यात। मात्र 29 पैकी प्रत्यक्ष पाणी पुरवठा केवळ 26 गावांमध्ये सुरू झालाय। उर्वरित गावांमध्ये योजना पूर्ण असून देखील पाणी पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही। यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीची नवीन पाठ्यपुस्तके, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्याचे बालभारतीचे आवाहन। सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात जून 2026 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहे। त्यामुळे पालकांनी ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करावीत असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यात दीर्घ पावसामुळे बाष्पीभवन कमी। उन्हाळ्यामध्ये तलावांमध्ये पाणी टिकलंय, शेतकऱ्यांमध्ये समाधान। मध्यम तलावामध्ये 4.25, लघु तलावामध्ये 29 दलगमी साठा शिल्लक। मे महिन्याच्या अखेरीला यातील बरेच तलाव तळ पातळी गाठणार असलं तरी लगतच्या विहिरी आणि बोरला पाणी टिकून आहे।
राज्यातील सूक्ष्म सिंचनासाठी 477 कोटींचा निधी मंजूर, 96,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार। या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा निधी वाटा 60-40 असा निश्चित करण्यात आलाय। त्याद्वारे 92,201 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। राज्यातील 96 कारखान्यांकडून FRP बाबत चालढकल, राज्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही 1303 कोटी रुपयांची थकबाकी कायम ठेवली। एप्रिल अखेर राज्यामधील 209 पैकी 113 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 100% FRP भागवली, पण अजूनही 96 कारखान्यांनी ही रक्कम पूर्ण दिलेली नाही। नाशिक जिल्ह्यामधील सिंचन प्रकल्पामध्ये केवळ 35% साठा, जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट, पाणी टंचाई अधिक तीव्र होणार। हवामान अंदाजानुसार यावर्षी पाऊस लांबणीवर जाणार असल्यामुळे साधारण 2 महिने पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। शिल्लक 35% पाणीसाठा जिल्हाभरातील गावांना पुरेसा नाही। सध्या 281 गावांमध्ये पाणी टंचाई असून त्या ठिकाणी 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि याकरिता 29 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। सिल्लोड तालुक्यात खरीपात मकाच नंबर 1 कपाशी दुसऱ्या क्रमांकावर, कृषी विभागाने अंदाज वर्तवलाय। 18,542 क्विंटल बियाण्यांची गरज। अद्रक 10% क्षेत्रावर राहील तर सर्वात कमी 15 हेक्टरवर हळद लावण्यात येणार आहे। सूर्यफूल 82 हेक्टर तर ऊस लागवड 150 हेक्टरवर केली जाण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय। कडाक्याचे ऊन आणि थंड पेयाचा परिणाम, ताप, सर्दी आणि घशाच्या संसर्गाने रुग्ण जाम। महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन। खासगी सरकारी रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य आजारांचे रुग्णांचं प्रमाण अधिक। मंगलाष्टकाआधीच प्रशासन धावलं, जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 26 मुलींचं बालपण वाचलंय। चाइल्ड हेल्पलाईन 1098च्या माध्यमातून एप्रिल महिन्यात सर्वाधिक बालविवाह रोखण्याची नोंद। निफाड तालुक्यात उत्तर भागांमध्ये विहिरीने तळ गाठलाय, शेतीच्या सिंचनासह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे खतच नाही, 539 विक्रेत्यांना नोटिसा। अनुदानित खताच्या काळ्या बाजाराचा संशय, कृषी विभागाची मोठ्या प्रमाणात कारवाई। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1262 रुपयांच्या कांदा विक्रीला 1263 रुपयांचा खर्च। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक हवालदिल, अनुदानाची मोठ्या प्रमाणात मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये वरुडे गावातील शेतकरी प्रकाश गलदर यांनी 1262 किलो कांदा बाजार समितीत विकला, मात्र नफा तर दूरच, उलट त्यांना स्वतःच्या खिशातून 1 रुपया अधिकचा मोजावा लागला। कडब्याचे दर वाढले, पशुपालक हवालदिल, शेत शिवारामधला चारा संपलाय। पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळाची दाहकता। पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळाची झळ दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून आता शेत शिवारातील हिरवा चारा संपुष्टात आलाय। अपुऱ्या पावसामुळे विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठलाय। जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्यांचे दर गगनाला भिडल्यामुळे पशुपालक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत। राज्यातील 14,000 ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार ठप्प, कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत। राज्यातील 14,000हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्यात आल्यानंतर या निर्णयावर विरोधामध्ये उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठात दाखल झालेल्या याचिकांमुळे ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार अक्षरशः ठप्प झालाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।